वळूयात पुढच्या बातमीकडे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जालन्यामधील राजकीय हालचालींनाही वेग आलेला असून भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी महायुतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। जालन्यात भाजप युतीसाठी पूर्णपणे सकारात्मक असून मित्र पक्षांसोबत मिळूनच ही निवडणूक लढवण्यावरती शिक्कामोर्तब झालंय। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चेवर दानवे यांनी स्पष्टीकरण दिलेलं असून नुकत्याच झालेल्या बैठकांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं। येत्या 2 दिवसात युती संदर्भातील अंतिम निर्णय जाहीर होईल असे संकेतही दानवे यांनी दिलेत। भारतीय जनता पक्ष युतीसाठी सकारात्मक आहे। गेले 2 दिवस भारतीय जनता पार्टी अंतर्गत बैठका झाल्या। मी स्वतः बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, आज संतोष दानवे, भास्कर आबा यांनी या जालना शहरात जे वार्ड आहेत त्या वार्डामध्ये आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखतीनंतर एक आमचं रेकॉर्ड तयार केलं की मित्र पक्षाशी बसताना कोणत्या प्रकारची वार्ड आपण मागितले पाहिजे, कोणती वार्ड निवडून येऊ शकतात, अशा प्रकारचं अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या रचना आम्ही अगोदर करून घेतली आणि त्यानंतर आता आम्ही युतीसाठी बसायला तयार आहे। जालन्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये